तिला इथून जायला सांग। अगं आत्या पण का तिच्यावर एवढा राग काय आहे तुमचा? काय केलंय तिने? मी सांगतो काय झालंय, काय केलंय हिने ना, मी सांगतो तुला। स्टेजवर जातेस पण बटन दाबू नकोस, नाहीतर धमाका होईल। कळलं का? परितोष, ही मुलगी कधीही बदलणार नाही। तिला कितीही संधी द्या तरीही तिला वागायचं तेच ती वागणार आहे। बघितलं परेश्वर झालाय। या सगळ्यात यांची काही चूक नाहीये म्हणा, मी पण थोडीफार वागली आहे तशी, पण जे काही घडलं त्या सगळ्यात माझी बहीण ती जबाबदार होती। मी पण थोडंफार चुकीचं वागले। प्लीज प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, मी पुन्हा त्याच चुका नाही करणार। मला एकदा घरात घ्या, तुम्हाला रिग्रेट नाही होणार, प्लीज। बस झाला हिचा तमाशा, हिची दखल घ्यायची अजिबात गरज नाहीये। बरोबर आहे। परितोष, तू आज चल। चल चल परितोष चल। वहिनी, परितोष तू कुठेही जायचं नाही, हिला आधी सोडून ये। मी सांगते वहिनींना, थांब। वहिनी आत्या, हा परितोष। आणि म्हणूनच तिला त्या लग्नातनं कानाखाली मारून हाकलून दिलं होतं। मी दिशा जर का प्रीतमच्या आयुष्यात आली ना, तर प्रीतमचं आयुष्य सुंदर सोडा, मला खात्री आहे नरक होईल, नरक। हो, आणि हे सगळं तिने मला ऑलरेडी सांगितलंय।
आणि हेही सांगितलं की हा सगळा तुमचा गैरसमज होता. What? पण तुमची एक गोष्ट लक्षात येत नाहीये, तिचा खरंच जीव आहे तुमच्या सगळ्यांना. आणि म्हणूनच तिच्या बहिणीने जे काही केलं त्याचं प्रायश्चित्त ती घेत होती. दिवस रात्र एका आश्रमात रडत बसली होती, या सगळ्यापासून लांब. तिला माणसात कसं आणलंय ना हे मला माहितीये. आणि तिला तुमच्याकडून काहीही नकोय. तिला फक्त या घराची सेवा करायची बस. परितोष, हे बघ, दिशानी तुझ्या डोळ्यावर तिच्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधलीये. हा, हे बघ, काहीही झालं तरी दिशा या घरात येणार नाही. तुला हवं असेल तर तू तिला तुझ्या घरी घेऊन जा. आत्या, अगं परितोष, बाबा बाबा हे बघ, तू अहिल्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ नको काढूस. तुला माहिती ना तिचा तुझ्यावर केवढा जीव येते. हे बघ, आणि तू आमच्यासाठी जे काही केलेस ना ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आहोत. काका, मी तुमच्यासाठी काय केलं आणि जे काही केलं असेल ते कुठल्या स्वार्थापोटी नाही. तुम्ही सगळ्यांनी मला स्वीकारलं, माझ्या बायकोला स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे? जो मान तुम्ही मला दिलात तोच मान माझ्या बायकोला द्याल असं मला वाटत होतं. खूप स्वप्न बघितली होती तिने.